हॅलो, कसे आहात मुलांनो? माझ्या या ब्लूमिंग किड चॅनलवर तुमचं फार फार स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या बालभारती पुस्तकातील पाठ 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा पाहणार आहोत. या पाठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सामाजिक कार्य सांगितलेले आहेत. तुकडोजी महाराज जेव्हा 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी घर सोडले आणि ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. त्यानंतरचे काही दिवस त्यांचे फार गरिबीत गेले. पण त्यांनी धावणे, पोहणे, घोड्यावर बसणे, बैलगाड्यांवर नियंत्रण साधणे, वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वाजवणे, ढोलाच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये आत्मसात केली. त्यामुळे काय झालं, आणि ते वेगवेगळ्या प्रकारची गाणी, वेगवेगळ्या भाषेत गाणी ते करत असत. त्यांना कवने म्हणत. मराठी, उर्दू, हिंदी भाषेत स्वतः तयार केलेली कवने ते म्हणत आणि खंजिरीच्या तालावर बेभान होऊन नाचत असत. त्यामुळे लोक त्यांना देवबाबा म्हणत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण त्यांनी भाग घेतला. मुलांनो, तुम्ही अजून लहान आहात. थोडे मोठे झालात की तुम्हाला भूदान चळवळ म्हणजे काय ते कळेल. भूदान चळवळीमध्ये जमिनी सरकारला दान करायच्या असतात. अशा या महान कामामध्ये विनोबा भावे यांच्याबरोबर संत तुकडोजी महाराज यांनीही काम केले. राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आली. अत्यंत हुशार आणि सामाजिक नेतृत्वाची उपजत गुण त्यांच्या अंगी होते. म्हणूनच त्यांना अनेक ठिकाणाहून भाषणे द्यायला निमंत्रण दिले जायचे. त्यांचं ग्रामगीता हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मुलांनो, या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही ग्रामगीता हे पुस्तक वाचा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ओव्या आहेत, त्या तुम्हाला नक्कीच कळतील आणि खूप छान पुस्तक आहे हे. अशा या थोर राष्ट्रसंताचं निधन 11 ऑक्टोबर 1968 साली झाले. चला तर मग स्वाध्याय सोडवायला करायची सुरुवात. चला, पहिला प्रश्न वाचूयात. मुलांनो, इथे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देत आहे, पण तुम्ही काय करायचं आहे, स्वतः धडा पण वाचायचा. धड्याचं वाचन करायचं आहे, 2दा धडा वाचायचा आहे आणि सगळे प्रश्न उत्तरं त्याच्यामध्येच असतात. मी दिलेल्या प्रश्न उत्तरांचा तुम्हाला एक फक्त मार्गदर्शन म्हणून वापर करायचा आहे, पण प्रश्न उत्तरं शोधण्याचा तुम्हीही प्रयत्न करा. चला तर मग करायचं सुरू. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? उत्तर, शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषेतील कवने बेभान होऊन गात असत? उत्तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी, हिंदी व उर्दू भाषेतील स्वतः रचलेली कवने बेभान होऊन गात असत. तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न दुसरा, का ते लिहा. राजाने शिकार करण्याचे सोडले. उत्तर, तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली, म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले. चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत. उत्तर, तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात की लोक तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. उत्तर, तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी महान कार्य केले, म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? उत्तर, 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वतंत्र भारतात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री सद्गुरू सेवा मंडळाने भरीव कार्य केले. या सेवा मंडळांनी हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला.
गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. त्यात त्यांनी स्वच्छता, यात्रा शुद्धी, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले. सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्म, जाती, पंथातील विषमता कमी केली. साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले? उत्तर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता. तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? उत्तर: जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली. तेथे 18 देशाचे जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. या संघटनेचे एक सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले. ग्रामगीता हा ग्रंथ मिळवून वाचा. त्यातील तुम्हाला आवडलेल्या ओव्या परिपाठात वाचून दाखवा. अध्याय 29, ओवी 99. कोणी कोणास त्रासवू नये, कोणी कोणास फसवू नये, कोणी कोणास दुरावू नये, आपले म्हणावे सगळेची. ग्रामगीता अध्याय 19, ओवी 100. पाहावा त्यांच्या सुखसोयी, वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी, भेदभावना समूळ जाई, जीवन ऐसे निर्मावे. हा होता इयत्ता 5वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या धड्यावरील स्वाध्याय. मुलांनो, आपण लवकरच पुढच्या स्वाध्यायामध्ये भेटूयात. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.